आज सकाळपासून अंबेजोगाईच्या SRTR शासकीय रुग्णालयामध्ये प्रचंड गोंधळ उडालाय। सकाळची घटना आहे। अंबेजोगाईचे प्रसिद्ध ॲडव्होकेट इस्माईल गवळी हे रुग्णालयामध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी आले असता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाच्या आणि एका ऑटो चालकाचा वाद सुरू होता। या वादाचा पुढे काही अप्रिय घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांनी सुरक्षा रक्षक व ऑटो चालकामधला जो वाद सुरू होता तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र सुरक्षा रक्षकांचा या संदर्भात तुम्ही कोण असे अनेक वकील पाहिलेत असं त्यांनी आपला परिचय दिला असताना सुद्धा सुरक्षा रक्षकांनी ऑटो चालकाला तर मारहाण केलीच, त्यासोबत प्रचंड मारहाण ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांना केली। त्यांच्या डोक्याला मार लागला। ही सर्व घटना घडत असताना त्याच ठिकाणी ज्याची ॲडव्होकेट इस्माईल गवळी किंवा त्या ऑटो चालकाची ओळख नसलेला एक व्यक्ती होता, त्याला ही घटना शूट करावी वाटली, व्हिडिओ करावा वाटला, म्हणून तो व्हिडिओ करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्या व्हिडिओ करणाऱ्या अनोळखी इस्माला सुद्धा सोडले नाही, त्यालाही लाठीचा मार खावा लागला। या सर्व घटनेच्या ह्याच्यामध्ये तिघेजणे गंभीर जखमी आहेत। ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांच्या डोक्याला मार लागला, ते रक्तबंबाळ झाले होते। त्यानंतर ऑटो चालकाची पूर्ण पाठ सोलून काढली, तसेच व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीलाही प्रचंड मारहाण केली। त्याच्या उजव्या खांद्याचा हाड फ्रॅक्चर झाले की काय अजून तपासणी झाली नाही। हे तिघेही अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात सध्या ॲडमिट आहेत। पोलिसांनी ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांचा जबाब नोंदवून घेतलाय। या तिन्ही जखमींना पाहण्यासाठी स्वतः या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव, तसेच सुरक्षा विभागाचे प्रमुख डॉक्टर कचरे, त्यानंतर अस्थिव्यंग विभागाचे डॉक्टर व इतरही सर्व, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचे अमर देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजित देशमुख, अजित लोमटे हे सर्वजण यावेळी उपस्थित होते। अधिष्ठाता यांनी डॉक्टरांना त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली। विशेष म्हणजे वकील संघाने आज तातडीची जनरल बॉडीची बैठक बोलावून 2 दिवसात या प्रकरणावर पोलिसांनी कार्यवाही केली नाही तर सर्व वकील संघ उपोषणाला बसणार आहे। तसेच या आरोपीचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये असाही वकील संघाने निर्णय घेतल्याचे ॲडव्होकेट अजित लोमटे, अध्यक्ष वकील संघ अंबेजोगाई यांनी सदरील निर्णयाची माहिती दिली। रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी स्वतःहून या सर्व रुग्णांची वास्तविकपणे चौकशी केली असली तरी या संदर्भात सुरक्षा रक्षकांना अशा यापूर्वी अनेक घटना घडल्यात, पुढे घटना घडू नये यासाठी अधिष्ठाता यांनी स्वतःहून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचेही यावेळी त्यांच्याशी बोलताना अनेकांनी मत व्यक्त केले।